नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 1.2 वर्ग 5वी स्कॉलरशिप यामध्ये आपण स्वाध्याय 1.2 मधली उदाहरणं पाहणार आहोत। हा जो पाठ आहे हा रोमन संख्यांवर आधारित आहे। आपण 1.1 मध्ये रोमन संख्यांवर आधारित उदाहरणं पाहिली होती। आता यातलं हे पहिलं उदाहरण बघू आपण। पहा, LXV DCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा। आता या रोमन संख्या आहेत या मी तुम्हाला मागच्या पाठात शिकवलं होतं की LCD M या सिक्वेन्समध्ये पाठ करा। L म्हणजे काय आहे, 50 हां 50 100 500 आणि 1000 हा क्रम आहे। LCDM हा एकच शब्द LCDM पाठ करायचं, 50 100 500 1000। मग आता इथं आपण काय करूया, या संख्या आपण रोमन संख्या ज्या आहेत या उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान अशा पद्धतीने लिहू। आता M हे आहे 1000, C म्हणजे 100, D 500, त्यानंतर V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50 या संख्या आहेत। आता या संख्या उतरत्या क्रमाने लावू आपण। सगळ्यात अगोदर सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 1000 म्हणजे M। पहिल्यांदा M कुठं आहे, इथं आहे, हे पहा 1000, नंतर D 500, नंतर 100, त्यानंतर 50, नंतर 10 आणि LCDMDCLXV सॉरी माझ्याकडनं पर्याय लिहिताना काय झालेलं होतं, इथं P चाललं, P नाहीच V म्हणजेच हे 5। हा उतरता क्रम लागलाय का नाही, किती सोपं आहे। आपल्याला M म्हणजे 1000 माहीत झालं की हे इथला पर्याय कोणता निवडायचा हे पटकन लक्षात आलं। M म्हणजे 1000, D 500, C 100, L 50, X 10 आणि V 5। मोठ्या संख्येकडून लहान्या संख्येकडं छोट्या संख्येकडं उतरत्या क्रमाने हा क्रम आपण लिहिलेला आहे। आता आपण दुसरं उदाहरण पाहू। हे पहिलं उदाहरण झालं पर्याय क्रमांक D। आता हे दुसरं उदाहरण आहे। 5च्या पुढे 1 म्हणजे 6 आपण शिकलेला आहे। VI म्हणजे 6 वजा IV म्हणजे 4, 5च्या मागे 1 फार आहे। 6 मधून 4 गेले, किती राहिले, 2 राहिले। इतकं सोपं आहे। हे पहा, ह्याला 6 ठेवलं आणि इथं काय आहे 4, 6 मधून 5 गेले 2। मग 2 रोमन अंकात कसं लिहितात, तर पर्याय क्रमांक B हे उत्तर आहे। पहा, काही सेकंद नाही लागले, गणिताकडे पाहिल्याबरोबर आपल्याला जेव्हा सराव होतो पाहिल्याबरोबर उत्तर येतं आपल्याला। आता आपण तिसरं उदाहरण घेऊ। आता तिसरं उदाहरण पाहू। सरळ रूप द्या। सरळ रूप द्या म्हणजे काय की भागाकार गुणाकार ज्या काही प्रक्रिया आहेत त्याच्यातून एक आपल्याला संख्या काढायची। मग या रोमन संख्याला आपण आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजेच इंग्रजी अंकामध्ये लिहू। M म्हणजे किती आहे, 1000। पहा, D म्हणजे काय आपण लक्षात घ्यायचं, LCD 50 100 500 गुणिले C किती आहे 100। आता ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 घेऊ। इतकं सरळ साधं सोपं हे उदाहरण आहे। मग हे 2 शून्य काटले, हे 2 शून्य काटले म्हणजे इथं एकच आला म्हणजे ह्याचा प्रश्नच मिटला। आता या अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भाग घालू। हे जर कळालं नसेल तर आपल्या चॅनलवर काटाकाटीचा भागाकार हा एक व्हिडिओ आहे, तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला ते सुद्धा समजून जाईल, सर्च करा त्याला। आता छेदाला भाग घालतो मी अगोदर। 5 1 5 सारख्याच संख्येनं घालावा लागतो। तुम्ही 5वीचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला हे आणखीन डीपमध्ये सांगतोय। मग 5 या छेदाला 5ने भाग घातला तर 1000ला सुद्धा 5ने भाग घालायचा आणि इथं भागाकार लिहायचा आहे। आता मग 1000ला 1ला भाग जात नाही, मग एकाच्या वेळी 2 संख्येला भाग घातला। शून्याचा भागाकार इथं ह्याच्यात द्यायची आवश्यकता नाही। 5 दोन्ही 10, मग शून्याला 5 0 0 5 0 0 आलं उत्तर काय आलं 200 आलं। मग CD 100 आणि D म्हणजे किती, LCD 500 नाही होत, D म्हणजे 500, L म्हणजे 50 नाही, आपल्याला 200 पाहिजे। 100 आणि 100, 100च्या पुढे 100 अधिक 100 म्हणजे पर्याय क्रमांक D हे उत्तर आहे। पहा, C म्हणजे 100 अधिक 100 त्याच्या पुढं आलं की त्याच्यात ती संख्या मिळवली जाते, उत्तर येतं 200 CC। पर्याय क्रमांक D 200 हे उत्तर हे सरळ रूप देऊन आले। फार साधे गणित आहे, फक्त हे रोमन संख्या आल्या की आपल्याला मग Mला Dनं कसा भागाकार करायचा अजिबात नाही, याच्या किमती लक्षात घ्या। आणि LCDM आणि सुरुवातीचे तर अंक कसे पाठ करायचे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे। हे चौथं उदाहरण आहे, मागच्या 2 नंबरच्या उदाहरणासारखंच आहे।
IX म्हणजे एक्स म्हणजे 10, 10च्या मागं 1, 10पेक्षा कमी 1 म्हणजे 9 अधिक 10च्या पुढे 1, 10 अधिक 1 11. मग 9 आणि 11 किती होतात? तर 20 होतात. आपल्याला माहिती आहे 9 आणि 11 किती होतात? 20. मग 20ला हे 20 हा पर्याय कुठं आहे? 10 अधिक 10, 10च्या पुढं 10, 10 आणि 10 20. पहा किती वेळ लागतोय आपल्याला उदाहरणं सोडवायला. आता इथं मुद्दाम कन्फ्यूज होण्यासाठी दिले की 2 अक्षरांची बेरीज. एखाद्या मुलाला जर हे लवकर लक्षात नाही आलं किंवा किमती माहीत नाही, तो काय करतो, इथे एक्स आहे एक्स आहे एक्स आणि एक्स आय आणि आय 2 आहे, हां मग हेच उत्तर असेल, पर्याय क्रमांक बी असू शकते. असं कन्फ्युजन 5वीच्या विद्यार्थ्यांना कदाचित होऊ शकतं, सगळ्यांना नाही, एखाद्याला. त्यामुळं हे काय आहे, 9 अधिक 11 बरोबर 20. 20 ही किंमत रोमन अंकामध्ये एक्सच्या पुढे एक्स अशा पद्धतीने लिहितात. हे उत्तर आहे. आता आपण 5वं उदाहरण घेऊ. आता हे 5वं उदाहरण आहे. 5वं उदाहरण शाब्दिक उदाहरण आहे. आता घड्याळामध्ये 8:45 वाजले आहेत. 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? पहा इथं नुसते रोमन अंकच नाहीत ओळखायचे, तुम्हाला घड्याळ समजलं पाहिजे. घड्याळात काटा कुठल्या अंकावर कधी असतो हे कळालं पाहिजे. आता पुन्हा अर्धा, पाव, पाऊण, अपूर्णांक आला म्हणजे एका गणितामध्ये किती आणि असे गणितं येऊ शकतात. मग 3 संकल्पना इथं आपल्या स्पष्ट होत आहेत. 8:45 वाजवायचेत आपल्याला. मग आपल्याला असं एक छानसं घड्याळ काढून बघावं लागेल तात्पुरतं. ठीक आहे, जसं असेल तसं. घड्याळ काढल्यानंतर काय करायचं, याचे 4 भाग करायचे. इथं 12, इथं 6, इथं 3, इथं 9 द्यायचं. पुन्हा मध्ये 2-2 भाग करायचे. म्हणजे घड्याळ काढण्याची सोपी पद्धत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता 8:45 वाजलेत म्हणजेच 9 वाजायला थोडेसे 15 मिनिट कमी आहेत. म्हणजे हा तास काटा जो आहे हा 9च्या किंचितसा माग थोडासा आहे आणि मिनिट काटा हा इथं आहे. हा लंबा जो आहे हा लांब मिनिट काटा आहे, तुम्हाला इथं दिसलं. हा वरचा, हा खालचा जो आहे हा तास काटा आहे. म्हणजे 9 वाजायला 15 मिनिट कमी आहेत. हे 5 5 5 5 तरी 15 मिनिट कमी आहेत. मग काय म्हणते 10 मिनिटानंतर, म्हणजे हे 5 आणि हे 5 मिनिट झाल्यानंतर हा मिनिट काटा इथं असेल. 10 मिनिटानंतर मिनिट काटा कुठं असेल, म्हणजे 10 मिनिट झाल्यानंतर हाच मिनिट काटा इथं येतो. मग हा आकडा कोणता आहे, तर 11 आहे. हा आकडा, हा अंक कोणता आहे, 11 ही संख्या आहे. म्हणजे 10 मिनिटानंतर मिनिट काटा 11वर असेल. तर 11 हे रोमन संख्येत कसे लिहितात पहा. हे 10 आहेत, हे 10च्या पुढे 1 म्हणजेच 11. पर्याय क्रमांक बी इथं उत्तर आहे. हे 9 आहे, हे 12 आहे. तर सहज साधं सोपं उदाहरण, परंतु एका दगडात 3 पक्षी, ज्याला आपण मराठीत म्हण आहे ना, तर ते तशा पद्धतीनं हे उदाहरण केलेलं आहे. अगदी सहज सोपं समजायला. 8:45 वाजलेत, मग अजून 10 मिनटं झाल्यानंतर काटा 11वर असेल आणि 11 अशा पद्धतीने लिहितात, म्हणून पर्याय क्रमांक बी. स्कॉलरशिपमध्ये हे सहज सोडवत चालायचे, अगदी अजिबात वेळ न खाणारे आणि इझिली आपल्याला 2 मार्क देणारा हा पहिला पाठ आहे. यानंतर आता 6वं उदाहरण घेऊ आपण. आता हे 6वं उदाहरण आहे. 6वं उदाहरण फार मजेशीर आहे आणि आपल्याला कन्फ्यूज करणारं, आपल्या बुद्धीला चालना देणार आहे. सभागृहातील एका ओळीत 10 20 5 25 26 27 म्हणजे XXVII हा रोमन अंक जो आहे हा काय सांगतो, 27 पासून L 50 60 65 आणि 166 या नंबरपर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत. म्हणजे 27 पासून सुरू होते आणि 66ला संपतंय. विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रत्येकजण साध्या पद्धतीने विचार करणारा माणूस काय करेल, 66मधून 27 काढेल, उत्तर येते 39. 9 7 16. मग पर्याय क्रमांक बीला आपण पटकन गोल करतो, म्हणजे आपल्याला जेवढं, म्हणजे एवढं आपण खोलात जात नाही. मुद्दाम होऊन हे चुकीचं उत्तर मी काढून तुम्हाला सांगतोय हां पहिल्या सुरूच. इथं खुर्च्या आहेत, हे अशा पद्धतीनं ह्या खुर्च्या बसायला आहेत. ह्या पहिली खुर्ची आहे, हिचा क्रमांक आहे 27 आणि शेवटची खुर्ची आहे, हिचा क्रमांक आहे 66. म्हणजे 27 पासून 66 पर्यंत आहेत. मी तुम्हाला मुद्दाम आकृती काढून दाखवते. 27 पासून 66 पर्यंत आहेत.
मग 66 मधून 27 वजा करून चालेल का? नाही. 27च्या अगोदरच्या 26 खुर्च्या वजा कराव्या लागतील. म्हणजे 66 वजा 26, 6 मधून 6 गेले 0, 6 मधून 2 गेले 4. तुम्हाला वाटते मी परफेक्ट उत्तर केलं, ह्याच्यातून हे काढलं 39 आलं. हे लक्षात घ्या. 27 पासून क्रमांक आहेत. ही पहिली खुर्ची आहे इथली आणि ही शेवटची खुर्ची आहे. म्हणजे ह्या दोन्ही खुर्च्या आहेत. तर 66 मधून 66 पर्यंत आहेत. नसलेल्या वजा केल्या की या रांगेत असलेल्या सापडतात. पहा, 27च्या अगोदरच्या ज्या 26 खुर्च्या आहेत त्या नसलेल्या आहेत, या रांगेत दुसऱ्या रांगेत आहेत, त्या काढून टाकल्या की या रांगेतल्या सापडतील. म्हणजे या रांगेत 27 आहे, म्हणजेच 26 खुर्च्या वजा कराव्या लागतील. 66 मधून 26 गेल्या, उरल्या 40. तर 40 हा पर्याय क्रमांक बी आहे, सी आहे, हा बी नाही. म्हणजे याचं उत्तर आहे सी. हे मुद्दाम होऊन हे गणित दिलेलं आहे. मी म्हणलं ना, स्कॉलरशिपचे जे गणित असतात ते हुशार मुलं, नवोदयला इकडं चांगले मार्क घेणारे मुलं स्कॉलरशिपमध्ये थोडंसं हे होतं. असं का होतं? अशाच प्रकारचे गणित असतात. आपल्याला वाटतं हे फार सोपं आहे इथं, परंतु अशा पद्धतीनं आपली फसगत होते. त्यामुळे हे तुम्हाला मी आकृती काढून हे गणित समजून सांगितलेलं आहे. याचं उत्तर जे आहे हे 40 आहे. आलं लक्षात? आता आपण 7वं उदाहरण घेऊया. आता हे 7वं उदाहरण आहे. पुढीलपैकी 8ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती? 8ची 3 पट. पाडा 8चा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. 8ची 3 पट झाले. 8 अधिक 8 अधिक 8, 8 आणि 8 16 आणि 8 24. कसंही करा, 8ची 3 पट. म्हणजे फार सोपं उदाहरण आहे. 24 ही संख्या कुठं दाखवली जाते? हे 10 20 30, म्हणजे 24 होत नाही. हे नाही. 8 8 8, तुम्हाला वाटते 8 8 8 होईल ही संख्या? 888 होईल का? होऊ शकते, परंतु रोमन संख्यात असं लिहित नाहीत, त्यामुळं हा सुद्धा पर्याय नाही. आपल्याला 24 कसं लिहितात? 24 असं लिहितात, 8 वर 8 8 8, 8ची 3 पट म्हणून नाही. तर 10 20 आणि 5च्या अगोदर 1 म्हणजे 4 24 ही संख्या आहे. हे पहा, 10 20, 5च्या नंतर 1 25 आणि 1 26, हे 26 होते, परंतु इथं 24 होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. 10 20 आणि 4 24 अशा पद्धतीनं लिहितात. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणते संख्या किती रोमन अंक एकापुढे एक लिहिले जातात. 5च्या मागं फक्त 1च लिहिला जातो, 2दा लिहिलं जात नाही. 5च्या पुढं 3 लिहिले जातात, 5 6 7 8, परंतु 4 करण्यासाठी 5च्या मागं 1 लिहिला जातो. आलं का लक्षात? त्यामुळं अगदी सोपे हे उदाहरणं तयार होत आहेत आणि तुम्हाला सहज, तुम्ही व्हिडिओ पाहता सुद्धा इतक्या संकल्पना क्लिअर होतील तुमच्या, तुम्हाला याच्यात काहीच अडचण राहणार नाही. पुढचं उदाहरण घेऊ आपण, 8वं. आता हे 8वं उदाहरण आहे. रोमन संख्या चिन्हानुसार m-d भागिले l बरोबर किती? हे अक्षर दिसत आहेत. इथं आपल्याला संख्या लिहायच्या. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, हे अंक लक्षात राहत नाहीत, बऱ्याच वेळेस सोपं जातं आहे. त्यासाठी LCDM पाठ ठेवायचं. LCD आपल्या घरचा TV, LCD 50 100 500, M म्हणजे 1000, LCDM सहज लक्षात राहण्यासारखं. काय होतं, हे एक लक्षात ठेवण्याची एक टेक्निक असते की कुठल्या तरी गोष्टीचा कुणाशीच तरी, कुठल्या तरी आपल्या स्मृतीतल्या, आपल्या आठवणीतल्या एखाद्या गोष्टीशी संबंध जोडून ती गोष्ट आपण लक्षात घेतली की ती कधीही विसरत नाही. LCD कधी विसरत नाहीत. 50 पासून सुरुवात आहे, 50च्या नंतर 100, 100च्या नंतर 500, M 500च्या नंतर 1000, LCDM. मग M म्हणजे आहे 1000 वजा LCD, D म्हणजे 500 तिसऱ्या नंबरला, भागिले L हे 50 आहे, बरोबर किती? आता हे पदावलीचं गणित आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं की 5वीची स्कॉलरशिप देणारे, 5वीचं नवोदय परीक्षा देणारे हे विद्यार्थी साधारण नसतात. तुमच्याकडे एक्स्ट्रा म्हणजे स्मरणशक्ती किंवा तुमची काय म्हणू आपण त्याला, लक्षात ठेवण्याची शक्ती किंवा कल्पनाशक्ती असते आणि तिचा वापर करून आपल्याला सोडवायचं असतात. या एकाच गणितामध्ये एकापेक्षा जास्त गणितीय क्रिया आल्या की त्याला म्हणायचं पदावली. मग पदावली कशी सोडवली जाते, तिचं एक टेक्निक आहे, एक शिडी आहे, एक पायरी आहे. कण, चे, भा, गु, बे,
व. कण म्हणजे जर कंस असेल तर तो अगोदर सोडून घ्यायचा. हे पुढे बी कामाला येणार आहे, नवोदयला कामाला आहे ना, म्हणून इथेही सांगतोय मी तुम्हाला. चे म्हणजे 17/3/8 किती, 18/5/2 किती, तसाच चे असतो. भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार. मग बेरीज वजाबाकी हे ज्या क्रमानं आले त्या क्रमानं सोडवायची. मग आता बेरीज वजाबाकी करण्याच्या अगोदर जरी इथं वजाबाकी अगोदर असेल तरी भागाकार अगोदर करावा लागतो. पदावलीचा नियम आहे. म्हणजे 500/50 अगोदर करायचं आपल्याला. 500/50. हा शून्य कटला, हा शून्य कटला, आणि वरचा आणि खालचा एक शून्य आपण काढून टाकला. आता अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येनं भाग घालायचं. मग या 5नं भाग घालू आपण. 5×1 5. वरसुद्धा 5×1 5, 5×0 म्हणजे 500/5. याचं उत्तर जर काय मिळालं असेल आपल्याला एवढ्याचंच, तर ते आलेलं आहे 10. मग आता हे गणित असं लिहिलं जातं, 1000 - 10 बरोबर किती. अशी वजाबाकी येत नसेल तर अशी करू आपण, 1000 - 10. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, अशा पद्धतीने ही वजाबाकी मांडावी लागते. आलं लक्षात. आता शून्यामधून शून्य गेला, शून्य राहिला. या शून्यामधून एक जात नाही म्हणून हा याच्याकडे उसना मागायला आला. यांच्याकडे देण्यासारखं काय नव्हतं म्हणून ह्याने 1ला म्हणले तुम्ही अख्खेच्या अख्खे माझ्याकडे या. 1 इथं राहिला नाही, इथं गेला, इथं झाले 10. या 10ने याला उसना दिल्यानंतर 10च्या जागेवर राहिले 9. आता 10मधून 1 गेले, 9 राहिलं. 9मधून जायला कोणीच नाही, 9 राहिले. 990 उत्तर आलं. पर्याय क्रमांक डी हा आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, किती सोपं गणित आहे. मी तुम्हाला सांगितलं विस्तृत करून. आलं का लक्षात. तुम्हाला याच्यातल्या सगळ्या संकल्पना. आणि एक लक्षात ठेवायचं, व्हिडिओ पाहत असताना मोबाईल थोड्याशा डोळ्याच्या अंतरावर ठेवायचा की आपल्याला त्रास होणार नाही. आपण ऑनलाईन शिकायलो हे सगळं. आलं लक्षात. आणि ही पदावलीची संकल्पना, ही भागाकाराची संकल्पना, ही वजाबाकीची संकल्पना, या सगळ्या गोष्टी आपल्या होऊन जातात. आणि कळत नकळत गणित पक्क होत चालते आपलं पुढं. मग भविष्यात तुम्हाला गणितात कुठलीही अडचण राहणार नाही. अशा प्रकारची उदाहरणं सोडल्यानंतर 9वं गणित घेऊ आपण. आता 9वं उदाहरण घेऊया. रोमन संख्या चिन्हानुसार XVII अधिक IX वजा IV अधिक C बरोबर किती. अशा पद्धतीने वाचलं. इकडे अंकात आहेत, परंतु याच्या किमती आपण ठेवल्या पाहिजे. मी याच्या अगोदरच सांगितलं तुम्हाला की ही पदावली आहे आणि या पदावलीमध्ये याच्या प्रत्येकाच्या किमती 10, 5, 15, 16, 17 अधिक 10पेक्षा 1 कमी 9 वजा 5पेक्षा 1 कमी 4 अधिक C LC 50 100 अधिक 100 बरोबर किती. पहा 9 7 16 17 9 यांची बेरीज झाली 26 वजा 4 अधिक 100. बेरीज वजाबाकी जी आहे ती ज्या क्रमानं आहे त्या क्रमानं केली तरी चालते. मग किंवा बेरीज करून वजाबाकी केली तरी काही फरक पडत नाही. 26मधून 4 गेले 22 राहिले अधिक 100 100 अधिक 22 बरोबर 122 उत्तर येतं. 122. मग 122 इथं पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. पर्याय क्रमांक बी. हे असं गोल करायचं नसतं परीक्षेत. पर्याय A B C D असे असतात आणि हे मधलं छोटं दिसतं. बी पर्याय गोल करायचा तुम्हाला अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक बी गोल करावा लागतो. जास्त ह्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे व्यवस्थित माझा तरी इथं मी फ्री हँड काढलेला आहे. पर्याय क्रमांक बी आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करायचा असतो. जेल पेन पेन्सिल नवोदय परीक्षेत चालत नाही. मी एक त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये पाहायचं. नवोदय असो स्कॉलरशिप असो पद्धत हीच असते. आता आपण 10वं उदाहरण घेऊया. आता हे 10वं उदाहरण आहे. एकदम सोपं उदाहरण आहे, फार सोपं आहे. 10 20 30 आणि 31 वजा 1 काय पहा. 31 वजा 1 बरोबर राहिले 30. 30. मग 30 दाखवणारा पर्याय इथं शोधायचा. 10 20 नाही होत. 10 20 30 पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. खालच्या पर्यायाकडे जायची गरजच नाही. कॉन्फिडेंटली आपण विश्वासाने सांगू शकतो की हे उत्तर येतं. 3 10 अधिक 1 3 दशक अधिक 1 31मधून 1 गेला 30 राहिले. 30 दाखवणारा पर्याय हा पर्याय क्रमांक बी हा आहे. संपलं 10वं उदाहरण. आता आपण 11वं उदाहरण घेऊ. 11वं उदाहरण आहे. 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात.
आता देवनागरी म्हणजे कोणते? आपण 4थीपर्यंत शिकलेले मराठीतले अंक देवनागरी. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी. हे पहा, हे 5 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, हे 5 देवनागरीमधलं आहे. आलं लक्षात? तर 2.5 लाख म्हणजेच इथं पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 2,25,000. 2.5 लाख होतात का हो? नाही. 2.5 2 पूर्ण पहा, 2.5 कशाला म्हणतात? आणि हा तिसरा जो आहे हा अर्धा, म्हणजेच 1 लाख पूर्ण, दुसरा लाख पूर्ण आणि तिसरा अर्धा लाख. 100,000चा 1 लाख असतो, म्हणजेच 1 लाख, 2 लाख आणि हे 50,000, अर्धा लाख 50,000चा, म्हणजे 2 लक्ष किंवा 2,50,000 ही संख्या असते. मग 2,25,000 हे नाही, 2,25,000 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे नाही, 2,75,000 हे पावणे तीन लाख ही संख्या, ही सुद्धा होत नाही. 2,50,000 म्हणजेच 2 पूर्ण लक्ष आणि 1 अर्धा लक्ष, अर्धा लाख, अशा प्रकारे 2.5 लाख. आपण म्हणत नाही का 2.5 भाकरी, ह्या 2.5 भाकरी इतक्या नाही. पहा बरं, ही 1 पूर्ण भाकरी, ही दुसरी, तिसरी अर्धी. 2.5 म्हणजे या संकल्पना अपूर्णांकाच्या आहेत. आणि हे सुद्धा तुम्हाला भेटेल आपल्या वर्ग 5वीच्या याच्यामध्ये, अर्धा, पाव, पाऊण, 1 कोरोनामध्ये केलेला व्हिडिओ आहे त्यावरचा. ह्या सगळ्या संकल्पना तुमच्या तिथं क्लिअर होतील. इथं सांगत बसलो तर आपल्या व्हिडिओचा वेळ वाढेल. आता आपण 12वं उदाहरण घेऊया. आता हे 12वं उदाहरण आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 3,85,879 या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? फार सोपं आहे, फार सोपं आहे. मराठीतला अंक इंग्रजीत लिहायचा आहे, परंतु कन्फ्युजन होऊ शकतं या ठिकाणी. कसं कन्फ्युजन होऊ शकतं? कोणता अंक? हजारच्या स्थानावरील अंक. ही भाषा गणितीय भाषा आहे. आपण साधी ग्रामीण भागातून आलेले बरेचसे विद्यार्थी असतात, त्यांना हे शब्द थोडंसं कन्फ्युजन होतं. तर हे एकदा समजून घेतल्यानंतर अजिबात काही वाटणार नाही. मग हजार पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आता इथं 1000 आणि 10,000 कन्फ्युजन होते, पण आपल्याला काय सांगितलं आहे? फक्त हजारच्या स्थानावरील अंक. मग हजारचं हे स्थान आहे, हा अंक आहे हजारच्या स्थानावरचा 5. 5 हे इंग्रजीत कसं लिहितात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. हे सगळ्यांना माहिती आहे. पर्याय क्रमांक बी सहज पटकन सापडणारं उत्तर. मात्र गोंधळ केला, 1000 का 10,000, मग हे 8 आहे का? हे बी 1000 आहे, हे बी 1000 आहे, परंतु हे 1000 आहे, हे 10,000 आहे. हे इतका फरक समजला किंवा त्या वेळेवर मी म्हणत नाही इतकी साधी गोष्ट आपल्याला येत नाही. लक्षात आलं का? परंतु होतं काय? पेपर सोडवायला बसल्यानंतर त्या परीक्षेच्या केंद्रामधलं जे प्रेशर असतं आपल्यावर उगच आलेलं असतं. काही घाबरायचं कारण नसतं. आपण विनाकारण मनाला विचार करतो, काही नाही, मला सगळं येते समजून पेपर सोडवायचा. चुकू द्या तुमचे 1-2 गणितं चुकतील, काही फरक पडत नाही. 4 चुकतील, परंतु त्या नाही मला एक गणित नाही आलं की मुलं काय करतात? लटपटायला लागतात. मग पुढचं मला काहीच येत नाही का? काय की माझा बाजूचा फार खाली मान घालून लिहायला म्हणजे त्याला खूप यायला काही, असं काही नसतं. त्याला काहीच येत नसतं, ते उगच खाली मान घालून बसलेलं असतं. आपल्याला वाटतं तो फार हुशार आहे, ओळखीचा नसतो, दुसऱ्या गावातला असतो आपल्या बाजूला आलेला विद्यार्थी. तर असे प्रकार होतात. आणि मग या गडबडीमध्ये आपल्याकडनं अशा चुका होऊन आपले मार्ग जाऊ शकतात. त्यामुळं आपलं पूर्ण डोकं हे जाग्यावर ठेवायचं. वर्षभर तुम्ही केलेला अभ्यास हा त्या 3 तासात 2 तासामध्ये तुम्ही कसे वागता त्यावर सुद्धा फार मोठी गोष्ट अवलंबून असते. नवोदयला सुद्धा तो परीक्षेचा जो वेळ आहे तो तुम्ही शांत डोक्यानं व्यवस्थित पेपर सोडवला. म्हणून तुमचे आईवडील तुम्हाला सांगतात, तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतात परीक्षेला जाताना की डोकं शांत ठेवून पेपर सोडवा. ते असंच शांत ठेवायचं असतं, कन्फ्युजन होऊ नये म्हणून शांत ठेवायचं असतं. आता आपण 13वं उदाहरण घेऊया. आता हे 13वं उदाहरण आहे 7 अंकी, म्हणजे आपल्या डोक्याची परीक्षा घेणारं उदाहरण आहे. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी. इथं सगळं इंग्रजीतच लिहिले. आता मग तो प्रश्न आपला सुटला. मराठी अंक, देवनागरी अंक एकही नाही. मग काय पाहिजे आपल्याला? 7 अंकी सर्वात मोठी. 7 अंकी सर्वात मोठी. हे बघा 1 2 3 4 5 6 7.
1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 इथं 7 वेळा 9 आले, इथं 1 वेळा 1 आले, सगळे 7 अंकाचेच आहेत. इथं 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. आता सर्वात मोठी संख्या ही आहे, 7 अंकी सर्वात मोठी, 7 वेळा 9 आपण शिकलेलो आहे. परंतु अडचण अशी आहे, नुसतं सर्वात मोठी समसंख्या म्हणले 7 अंकी. 7 अंकी सर्वात मोठी म्हटले का नाही, 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या. मग इथं समसंख्या ही एक आहे, ही विषम आहे, ही एक सम आहे, ही एक सम आहे. मग यापैकी सर्वात मोठी हे इथं काय, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष 10 लक्ष, हे काय आहे 99 लक्ष 99,998 99 लक्ष 99,988. मग 98 मोठे का 88 मोठे? 98. पहा 7 वेळा 9 9 लिहिलं की 7 अंकी सर्वात मोठी संख्या तयार होते. किती वेळा 9 9 लिहिले ही सर्वात मोठी, परंतु समसंख्या पाहिजे. मग शेवटची संख्या सर्वात मोठी समसंख्या 8 आहे, 1 अंकीमधली. मग शेवटची संख्या 8 केली, इथं काय केले 8 दशक 8, ह्याची गरज नाही ना, एवढी एक संख्या. समसंख्येची व्याख्या काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात ती समसंख्या असते. आणि विषम संख्येची व्याख्या काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात ती विषम संख्या असते. इतकं सोपं आहे. मग याच्या एकक स्थानी 8 आहे, बस झालं ना आपल्याला, ही झाली ना सगळी समसंख्या. आणि सर्वात मोठी पाहिजे, मग हीच सर्वात मोठी आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. सहज साधं सोपं उत्तर. आता 14वं आणि या सराव संचमधलं सर्वात शेवटचं उदाहरण आपण घेणार आहोत. आता हे 14वं उदाहरण आहे. 14वं, गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहायला? आपल्याला गणित की एवढं महत्त्वाचं आहे. 2,25,000 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. 2.25. पहा, हे करत असताना आपण आपल्या आईची भाकरी आठवायची. 2.25 भाकरी, 1 2 आणि तिसरी जी आहे हिचे 4 भाग, 4 भागापैकी 1 भाग, हा रंगवलेला भाग हा 2.25 आहे. म्हणजेच 2.1/4. ह्याचे 4 भाग, 1,000चे 4 भाग. मग 1,000चे 2 भाग किती होते? 500. आलं लक्षात? 500चा अर्धा किती? 250 250 250 250. मग हे 1,000, हे 1,000 2,250 ही संख्या लिहायची आहे. 2,000 कशी? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, देवनागरीत नाही, आपल्या मराठी अंकात नाही. मग 2,250 हे आहे एकक दशक शतक हजार 10,000 22,250. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्हाला गोंधळात टाकण्यासाठी 1 नंबरलाच हा अंक दिलेला असतो. तुम्ही बघतात ह्या 2कडे तुमचं तेवढं लक्षच जात नाही. हां 22,250 ठीक आहे, 2,000 आहे, मग हे उत्तर असेल, पटकन करून टाकतो. नाही, आपल्याला 2,250 ही संख्या लिहावी लागेल. 2,000 आणि 250, हे 250, 1,000 आणि 1,000, तेव्हा हे 2,25,000 होते. 2,500 केलं 2,500 होते. 2,750 केले 2,300 होते. 2,300 लक्षात आलं? मग ही 2,250 ही संख्या कुठं आहे? तर पर्याय क्रमांक डीला आहे, 2,250. अशा पद्धतीनं साध्या सोप्या उदाहरणामध्ये आपल्याला थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न केलेला असतो, थोडंसं आपल्याला दुरून फिरवून आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्या कन्फ्युजनमध्ये आपण पटकन असं उत्तर सांगून जातो, हे उत्तर नाही, तर पर्याय क्रमांक डी आहे, 2,250. म्हणून याच्या अगोदर जे आपण बोललो की डोकं शांत ठेवून उदाहरणं सोडवले पाहिजे, वेळेचं भान ठेवलं पाहिजे परीक्षा देत असताना, तर ह्या गोष्टी तुम्ही या नवोदयच्या व्हिडिओ पाहत सहज शिकतात. अशा पद्धतीनं स्कॉलरशिप वर्ग 5वीचा स्वाध्याय क्रमांक 1.2 हा पूर्ण झालेला आहे. यातली 14 उदाहरणं आपण घेतलेली आहेत. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुम्हाला वाटलं त्याच्याबद्दल तर कॉमेंटमध्ये लिहित चला. धन्यवाद.